नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि पाऊस म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट आठवते ती म्हणजे गरमागरम सूप। तर आज मी बनवणार आहे टोमॅटो आणि बेसिल सूप आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण बनवूया गरमागरम लुसलुशीत असे ब्रेड रोल्स। तर चला चालू करूया। सगळ्यात आधी सूप बनवण्यासाठी मी एक नॉनस्टिक पॅन घेतलाय आणि हे इटालियन सूप आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मी टाकणार आहे ऑलिव्ह ऑइल। साधारण एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल आपण याच्यामध्ये टाकूया आणि ऑलिव्ह ऑइल टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया हे तमालपत्र, थोडीशी काळी मिरी आणि ह्याचा चांगला छान वास आला म्हणजे छान परतलं गेलं की ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा आणि आपण गाजर पण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण थोड्याशा अख्ख्या लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया। ह्याला चांगलं मिक्स करूया आणि गॅस थोडासा बारीक करून ह्याला 3 ते 4 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत। ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि जोपर्यंत हे शिजतंय तोपर्यंत आपल्याकडे हे जे टोमॅटो आहेत ते आपण पटकन कापून घेऊया। तर टोमॅटो कापण्यासाठी हा जो टोमॅटोचा भाग आहे तो पहिल्यांदा कापून घेऊया आणि नंतर ह्याला अगदी रफली कट करायचे, म्हणजे अगदी तुम्ही एकाचे 4 भाग केले तरी पण चालेल। तर आपले सगळे टोमॅटो कापून झालेले आहेत आणि हे जे कांदा आणि गाजराचं जे मिक्सचर आहे ते पण छान परतलं गेले, खूप छान वास येतोय। ह्याच्यामध्ये आपण हे टोमॅटोज टाकून घेऊया आणि टोमॅटो टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लगेच थोडंसं मीठ पण टाकून घेऊया। ह्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि ह्याला गॅस अगदी मोठा करून 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घेऊया। ह्याच्यामध्ये आता आपण टाकूया पाणी। जर तुमच्याकडे वेज स्टॉक असेल तर तो सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता, पण आता सध्या मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलंय। ह्याला छान मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यावर झाकण ठेवून टोमॅटो जोपर्यंत अगदी पल्पी होतात तोपर्यंत हे सूप आपण शिजवून देऊया। आता आपलं सूप तर शिजतंय, आपण आता ब्रेड रोल्सच्या तयारीला लागूया। तर ह्या ब्रेड रोल्समध्ये टाकण्यासाठी मी फ्रेश यीस्ट घेतलेला आहे। या फ्रेश यीस्टमध्ये आता आपण टाकणार आहोत साखर आणि थोडंसं कोमट पाणी। त्यामुळे काय होतं, हे यीस्ट चांगलं ॲक्टिवेट होतं, ह्याच्यातला कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो आणि त्याच्यामुळे आपले जे ब्रेड रोल्स आहेत ते छान लाईट आणि फ्लफी बनतात। हे पाणी टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया आणि याला साधारण 5 मिनिटं पण बाजूला ठेवून देऊया। तर आपलं हे जे यीस्ट आहे ते छान ॲक्टिवेट झालं आहे। आपण काय करूया, तर एका बोलमध्ये हा मैदा घेऊया आणि त्याच्यामध्ये असा छोटासा खड्डा करून हे यीस्टचं मिक्सचर याच्यात टाकूया। त्याचबरोबर आपले ब्रेड रोल्स थोडे अजून छान मऊ होण्यासाठी याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मिल्क पावडर। मिल्क पावडर ही अगदी सहज बाजारामध्ये मिळून जाते आणि मीठ। हे मिक्स करूया आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून याची मऊसर अशी कणिक मळून घेऊया। तर आता आपण ही मऊसर कणिक मळून घेतली आहे, याच्यामध्ये टाकूया आपण बटर आणि याला परत छान असं मऊ होईपर्यंत मळून घेऊया। तर आता आपली ही कणिक मळून तयार आहे। याला आपण एका मलमलच्या कपड्याने झाकून ठेवूया आणि साधारण 10 ते 15 मिनिटं याला बाजूला ठेवून देऊया। आता आपण आपलं हे जे सूप आहे ते हँड ब्लेंडरनी वाटून घेऊया। तर त्याच्यासाठी या सूपच्या मिक्सचरला मोठ्या अशा बोलमध्ये ट्रान्सफर करूया आणि माझ्याकडे हा हँड ब्लेंडर आहे त्याने मी याला छान बारीक वाटून घेणार आहे। तर आता आपलं हे सूप आहे ते छान बारीक वाटलं गेले। आपण ह्या सूपला परत ह्याच पॅनमध्ये टाकणार आहोत, थोडंसं गाळून, म्हणजे काय होईल, आपण जेव्हा सूप पिऊ तेव्हा ते एकदम छान स्मूथ असं लागेल आपल्याला। आता आपलं हे सूप आपण गाळून घेतलेलं आहे। याला परत गॅसवर ठेवूया, गॅस चालू करूया आणि थोडंसं मला घट्ट वाटतंय त्याच्यामुळे मी ह्याला थोडं पाणी टाकून पातळ करणार आहे, अगदी थोडं। आणि हे टोमॅटो आणि बेसिल सूप आहे त्याच्यामुळे माझ्याकडे ही फ्रेश बेसिलची पानं आहेत, ह्याला आपण असं हातानेच तोडून टाकून घेऊया। कापत बसायची काही गरज नाही आहे, नुसतं असं हाताने तोडून ह्या सूपमध्ये टाकायचं। ह्याला आपण मिक्स करून घेऊया आणि त्यात आपण टाकून घेऊया थोडीशी साखर,
टोमॅटोचा जो आंबटपणा असतो तो घालवण्यासाठी अगदी थोडीशी आपण साखर याच्यात टाकून घेणार आहोत. माझ्याकडे ही कुटलेली काळी मिरी आहे, ती पण आपण थोडीशी फ्लेवरसाठी टाकून घेऊया. याला एकदा मिक्स करून घेऊया. गॅस बारीक करून परत एकदा झाकण लावून ह्याला 5 ते 7 मिनटं शिजून देऊया. तर आता आपला हा जो डो होता त्याला आपण 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवले आणि हा चांगला फुगला आहे. आता काय करूया, ह्याला आपण या चॉपिंग बोर्डवर घेऊया आणि चॉपिंग बोर्डवर काढून घेण्याआधी थोडासा मैदा आपण चॉपिंग बोर्डवर टाकूया, म्हणजे हा जो डो आहे तो चिकटणार नाही. आता हा आपण चॉपिंग बोर्डवर काढून घेतल्यानंतर याचे आपण छोटे छोटे गोळे करूया. तर आता आपण हे गोळे बनवून झाल्यानंतर ह्याला एका बेकिंग ट्रेवर टाकून घेऊया. ह्या बेकिंग ट्रेला मी आधीच तेल लावून घेतलं आहे, म्हणजे जे गोळे आहेत ते चिकटणार नाही. अशा रीतीने बाकीचे पण आपण गोळे बनवून घेऊया. तर आता आपले सगळे ब्रेड रोल्स बनवून तयार आहेत. याला परत या मलमलच्या कपड्यांनी झाकूया आणि साधारण 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवूया. तर आता आपले हे जे ब्रेड रोल्स आहेत हे चांगले फुललेले आहेत. ह्याच्यावर आपण थोडंसं हे दूध लावून घेऊया, म्हणजे याला कलर छान येईल. हे दूध लावून घेतल्यानंतर माझ्याकडे हा मिक्स्ड हर्ब्स आहेत ते आपण थोडंसं असं वरतून स्प्रिंकल करणार आहोत. चला आता आपले ब्रेड रोल तयार आहेत. त्याला 180 डिग्री सेंटीग्रेडवर आपण 15 ते 20 मिनटं बेक करून घेऊया. आपले ब्रेड रोल्स तयार झालेले आहेत आणि मी त्यांना एका ब्रेड बास्केटमध्ये टाकलेलं आहे. आता आपण आपलं हे जे सूप आहे ते पण सर्व करून घेऊया. आणि आता फायनली थोडीशी क्रश्ड ब्लॅक पेपर ह्याच्यावर. गरमागरम टोमॅटो बेसिल सूप आणि ब्रेड रोल्स तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Do subscribe to our channel. Stay connected. Happy cooking!